कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं होते आपले शशी दादा, त्यांच्याकडे मोबाईल फोन आहे ना, त्यांना करतो मी। पण नक्की करा, मी वाट बघते। हो हो अगदीच, पण तू सुद्धा काळजी घे। कावेरी ताई, अगं राहू दे। थँक्यू सो मच ताई, तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं, बऱ्याच नवीन गोष्टी शिकवल्या। मला खरंच खूप आठवण येईल तुमची। अगं असं काय म्हणतेस, परत येणार आहेस तू? हो, पण तरी तोपर्यंत आमची पण आठवण ठेवा। अरे तू तर माझा छोटा भाऊ आहेस छोटू, तुला कसं विसरणार? पण तू विसरशील मला? असं कसं? आता ना आता जोडलंय तुम्ही तर ते निभवायला तर लागणारच ना। बघा डायलॉग बाजी करायला लागले आता। कावेरी ताई येतो। छोटू काळजी घे, आणि हे बघ तू जातोयस तर खरं, पण आम्हाला तर बाबा रिस्कच वाटते। टेन्शन नको घेऊ रे, तिला आता सगळं कळलंय, बदलली ती, मी बघतो। ए काय झालं? हे काही नाही ते विचारत होता की अशी अचानक का निघालात, तर सांगत होतो त्याला की वहिनीला घराची आठवण येत होती म्हणून निघतोय। बाकी काही नाही। काय हो, आठवण तर येणारच ना, कितीही काही झालं तरी बाईला माहेरची ओढी असतेच। चलूयात। कावेरी ताई, हा घराच्या किल्ल्या तुझ्या जवळच ठेव, हा लवकरच येऊ। काही काळजी करू नकोस, तुम्ही गेलात की सगळी दारं खिडक्या नीट लावेन आणि चावी पण अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवेन। हो, चलूया दिव्या। भाऊ काका येतो। चंदन, आपण कसं जाणार आहोत? अगं तुला तर माहिती आहे ना, गावात कुठली गाडी येत नाही आणि एसटी पण फार दुरून मिळते, त्यामुळे जसं आलो तसंच जावं लागेल ना। म्हणजे परत तोच त्रास? सॉरी दिव्या। नाही ठीक आहे, चल आधी इथून। आता त्रास झाला तरी तिकडे गेल्यावर बघते। वाह लक्ष्मण, वाह शिवा, काय जोरदार डेकोरेशन केलंय, मस्त डेकोरेशन झालंय। वाह, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं ना, म्हणून हे छान झालं। अरे पाना गँग आणि शिवा आहेच टॅलेंटेड। थँक्यू। आणि मी? नाही तू पण आहेसच। हो तू आहेस, पण मस्त झालंय डेकोरेशन। हा आम्ही नाही केले, म्हणजे आम्हीच केले डेकोरेशन, पण आशू जिजूंनी जसं सांगितलं तसं आम्ही केले बाबा। आशू जिजू कुठे आहेत? कुठे तुमचे आशू जिजू आणि मांजा? इथेच होते? अरे जरा सगळ्यांना बोलवा ना। अरे सीता, कीर्ती कुठे आहेत सगळे? अरे या, अरे डेकोरेशन बघा ना कसं झालंय डेकोरेशन, मस्त डेकोरेशन झालं। खरंच खूप छान केलंय भाऊ, पण सगळ्यात जास्त कौतुक ना या शिवाचं करा। म्हणजे ते निर्जली उपवास। निर्जळी उपवास? हा तेच ते, पण तो उपवास असून पण तिने एवढी मेहनत केली आणि आम्हाला मदत केली। हो शिवा, भूक लागली असेल ना आता तुला? हा, आणि तुम्ही पण सगळे जेवून जायचं बरं का? नको तुझा उपवास आहे, तुझा उपवास आहे। आम्हाला खायचं असेल तर नाही हो म्हण। अरे 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 हो ठीक आहे, नका रे मारू त्याला। जा तुम्ही सगळे जेवून जा। पण काका, आता तुम्ही सगळ्यांनी यायचं आमच्या वस्तीत। आमच्या इथला गणपती पण फार सुंदर असतो। आम्ही इतकं भारी डेकोरेशन करतो ना। आम्ही करतो। शिवा तू पण ये ना आपल्या वस्तीत, सगळं डेकोरेशन करायचंय ना। अच्छा, म्हणजे गणपतीला ही तुमच्या वस्तीत येणार आहे का? हो। दहीहंडीला जसा गोंधळ धिंगाणा घातलेला तसं मोकळ्यात तुम्ही आता पुन्हा करायला। बरोबर ना?
तुमच्याकडून काय अपेक्षा करणार ना. नाही नाही ताई, तसं काही नाही करणार. एक मिनिट, तू मला ताई म्हणू नकोस हा. ए ताई. हा हा आशू कुठे आहे? अरे काय आशू कुठे आहेस? आम्ही एवढं तुझं कौतुक करत होतो आणि तू इथे नाहीच. ते आम्ही कुठे, हे सगळे पाना. झालंय आभार प्रदर्शन झालंय. शिवा, निर्जळी उपास ना, थकली असशील आता. नाही भाऊ, म्हणजे डेकोरेशन करताना एवढी मजा आली ना की वेळ कसा गेला काही कळलंच नाही. मी ठीक आहे. ठीक आहे, दिसतंय तू किती ठीक आहेस ते. फार सकाळपासून खाल्लं नाही ना म्हणून. संपदा, पाणी दे. शिवा, नाही नको नको. पाणी पी. खाऊन घे. कसं वाटतं आता? मी खूप मनापासून उपवास केला होता. बरं झालं शिवाचा निर्जळी उपवास डंबूच्याच हाताने सुटला. काय बोलते? गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. क्या बात आहे. छान. आज आपल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सीता आणि शिवा या दोघी जणी करतील. वा. भाऊ, अजून किती आणि काय काय बदलणार हिच्यासाठी? प्राणप्रतिष्ठा दरवर्षी तुम्हीच करता ना, मग आता का? बरोबर आहे, दरवर्षी मीच करतो. पण कसं आहे ना कीर्ती, या सगळ्या रूढी परंपरा आमच्या पिढीनं पुढच्या पिढीकडे जबाबदारीनं सोपवल्या पाहिजेत. नाहीतर मग आम्हीच म्हणतो या पिढीला हे येत नाही, या पिढीला ते येत नाही. हा नाही भाऊ, हे बघा आम्ही बघतो ना. कीर्तीताई बरोबर बोलल्या, तुम्हीच करा बाप्पाची प्रतिष्ठापना. तुम्हीच करा. नाही सीता शिवा, मी काय करावं हे विचारत नाहीये. मी अधिकारानं तुम्हाला सांगतोय, तुम्ही दोघी करा. असं काय सीता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.